नमस्कार. मी सौ अर्चना मनीष पारेख, वय 52 वर्ष. मी पुणे महाराष्ट्र इथे राहते. अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांपैकी श्लोक क्रमांक 89 हा मी आज आपल्यापुढे सादर करणार आहे. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाचा अर्थ बघताना आपण असं म्हणू शकतो की जसा आहार तसा विचार, म्हणून अन्नावर करावा संस्कार. म्हणजेच थोडक्यात काय तर अन्नाचा प्रत्येक घास घेताना आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे. अन्नाला आपण प्रसाद समजला पाहिजे, नामाला श्वास समजला पाहिजे. कारण शेवटी जेथे नाम, नम्रता आणि कृतज्ञता एकत्र येतात तेथे श्रीहरी स्वतःहून प्रकट होतात. अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आपल्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या शब्दात सांगितलं आहे की शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता त्या शब्दातला अर्थ शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाम वाचे वदावे म्हणजेच काय तर अन्न ग्रहण करताना आपल्या ओठांवर सतत हरिस्मरण असले पाहिजे. आपल्या मनामध्ये सतत सकारात्मक विचार असले पाहिजे. कटू नकारात्मक बोलणे आपण टाळावे. अनुराधाताई यांनी उदाहरण देताना मुलांना देखील सांगितलं आहे की जसं आजकाल TV, मोबाईल, कम्प्युटर या साधनांचा वापर करत असताना सर्वजण भोजन करतात, परंतु साहजिकच TVवरील हिंसा, मारामारी हे बघत असताना जर आपण अन्न ग्रहण केले तर ते विचार अन्नाद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रभाव करतात आणि त्याद्वारे शरीरावरती त्याचा वाईट प्रभाव पडतो. आणि म्हणूनच जर ओठांवरती हरिस्मरण असेल तर ते अन्न आपल्या शरीराबरोबरच आत्म्याचे देखील पोषण करते. म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करूनच अन्न ग्रहण केले पाहिजे. समर्थ रामदास स्वामी पुढे म्हणतात, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. गद्य घोषे म्हणजे मोठ्याने नामस्मरण करून अन्न ग्रहण केले पाहिजे. अनुराधाताईंनी देखील अतिशय छान उदाहरण दिलं आहे. त्या म्हणतात की पूर्वीच्या काळी लग्नाच्या पंक्तीमध्ये जसं वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक म्हटल्याशिवाय भोजनाला सुरुवात होत नसे आणि खरोखरच अतिशय चांगली प्रथा होती ती. त्याचप्रमाणे आपण देखील अन्नाला अन्नपूर्णा मातेचा प्रसाद समजून अतिशय आदरपूर्वक ग्रहण केले पाहिजे. त्याचबरोबर अन्नाच्या प्रत्येक घासामागे शेतकरी, कुटुंब, समाज यांच्याविषयी देखील आदरभाव आपल्या मनात असला पाहिजे. आपण जर रागात, चिडचिड करत जर भोजन केलं तर ते अन्न आपल्या शरीरामध्ये निश्चितच चांगले प्रभाव टाकत नाही. त्या काळात समर्थ रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक जरी पूर्वीच्या काळात लिहिले असले तरी आजच्या काळात आपण त्याचा कसा अर्थ लावायचा यासाठी अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम चालू केला आहे. म्हणजे थोडक्यात काय, देवाला शोधण्यासाठी मोठमोठी तपश्चर्या करणे आवश्यक नाही, तर छोट्या छोट्या कृतीमध्ये जर आपण हरिस्मरण केले, ओठांवरती सतत आपल्या हरिस्मरण ठेवले तर मला वाटतं निश्चितच आपल्या जीवनाचं सार्थक होतं. आणि आज या मनाच्या श्लोकांमध्ये मनाच्या श्लोकेच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी निश्चितच स्वतःला भाग्यवान समजते. मनाच्या श्लोक स्पर्धेचे सर्व आयोजक आणि अनुराधाताई राजाध्यक्ष यांच्याविषयी मी आभार प्रकट करते. धन्यवाद.